1890 पासूनची परंपरा असणारे स्वादिष्ट माऊली पेढा घारगावमध्ये पुसू नका ओढू नका ते ओढू कुठं राहिले लागलंय कुठं लागेल नाही कुठं आणि वॉटर गरम झालंय पाणी वाटीत बैलांना उडी मारली म्हणते ना ॲम्ब्युलन्स तर केलं होतं काय नेमके काय आले विषय काय आला बैलांना बैल झाला हे तर दिसतंय हा ते सांग पडलं फक्त जास्त काय नाही ते स्क्रॅचेस वगैरे काय नाही ड्रायव्हर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन मोटो ब्लॉगमध्ये. आपली सिरीज डेव्हलपमेंट ब्लॉगची सिरीज चालू होणार आहे जी भोंडेने केली होती. आणि आमच्या इकडची ही प्रवरा नदी 7 जणांचा बळी घेऊन किती शांततेत वाहू राहिली. त्यात 2 मुलं तर त्यांच्या चुकीने गेले आणि जे पोलीस कर्मचारी पण ते गेले त्यांचं ते बोट पलटी झाली. त्या दुःखद त्यांचं ते दुःखद सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर आपला जो ब्लॉग चालू होणार आहे तो आहे डेव्हलपमेंट ब्लॉग. जे भोंडेने जसं त्याचा डेव्हलपमेंट ब्लॉग केला होता तसं आपला पण करायचं, आपला क्लास रिनोव्हेट करायचा आहे पूर्ण. तर त्यासाठीच आता सगळीकडं व्यवस्थित जिकडं व्यवस्थित आपल्याला रेट भेटेल त्यानुसार आपण रेट जिकडं चांगलं भेटेल तिथून आपण माल परचेस करणार सगळा आणि त्याच्यानंतरच डेव्हलपमेंट चालू करणार. पण आता पहिले रेट काढायचं चाललं आहे. आज आळेफाटा आज चाललो आळेफाट्याला आणि उद्या किरणकडं नाशिककडं. जर आळेफाटा किंवा नाशिकचा जर रेट परवडला दोन्हीचा तर तिथून आपल्याला माल उचलायचा आणि आपलं काम चालू करू. लेकरून हे काय करता येणार नाही. तर आपण निघूया. आणि आपला जो डेव्हलपमेंट आहे तो डे 1 आहे. आज डे 1 बघूया आता किती दिवसात आपला पूर्ण क्लास डेव्हलप होतो आहे ते मलाही माहीत नाही. कारण एवढं काय जास्त हे नाही आहे. तर कारण बॅक साईडला जेवढं फ्लोरिंग वगैरे सगळं फ्लोरिंग आणि बॅक साईडला पण बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर निऑन लाईटमध्ये आपल्या म्हणजे जी लाईटिंग असते डेव्हिल रेजचं बनवलेलं आहे बघा ते बॅक साईडला ती काच, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे. त्या टाईपमध्ये आपल्या क्लासचं नाव ते तसं बनवून घ्यायचं एकदम सटसटीत. तर बघूया जसं होईल तसं. आणि बॅकग्राऊंडला गाण्याचा आवाज नसन येत कारण मी आता पॉज केले. कारण कधी काय होतं कॉपीराईट यायचे जास्त चान्सेस असतात ना. सो दॅट्स वाय बंद केले. आणि ठीक आहे जे आहे ते आपण बघू थोडंफार पुढे गेल्यानंतर सिनेमॅटिक शूट. मित्रांनो विषय काय झाला की तिकडनं मेन हायवे तिकडनं आहे म्हणजे बायपास तिकडनं आहे. आणि चालू झालं आहे का? हां झालं. तिकडनं तिकडनं आहे ना काही रायडर त्या साईडने गेलेत. जे हिमालयन गाडी होती 2-3 स्पोर्ट बाईक पण होत्या ते त्या साईडने गेलेत. आणि मी चाललो जुन्या घाटात. आय होप आता ते स्पोर्ट बाईक आहे ते कुठं हाती लागत असत किंवा पुढं जाऊन त्याला असं नाही की अडवू शकतो काय. पण एक रायडिंगचं हे नाही गाडी त्यांना भेटायचं आहे थोडंसं नाही का. इन्स्ट्रक्शन आपल्याला काय आणखी काय जर त्यांच्याकडून घेता आले तर ते घेऊ आपण रायडिंगसाठी. अबाउट रायडिंग गिअर किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जर त्यांच्याकडून काही गोष्टी जर माहीत झाल्या आणखी तर ते बेटर पडेल आपल्याला. जेवढी जास्त माहिती राहील त्याच्यामुळे मी चाललो आहे जुन्या घाटातून. नवा घाट ऑलरेडी बऱ्याच याच्यामध्ये तर नवीन घाटातून जुन्या घाटातून मी चाललो आहे. आणि बघूया ते गेलेत आता आपण त्यांना पुढं मध्ये होतो की नाही मलाही माहीत नाही. चल
विषय असा आहे की आज संडे मे बी त्या गोष्टीमुळे जे रायडर बाहेर पडलेत आज ते भेटू राहिले सगळे. तर आताही त्या साईडनं एक म्हणजे ऑपोजिट साईडनं गेला एकदम. आणि ते पण असं नाही, त्याची ती न्यू ॲडिशन आलेली आहे एक EV. ऑलमोस्ट काहीतरी ती फुल चार्जमध्ये 300-350 किलोमीटर जाते ती गाडी. ती गाडी होती त्याची आणि तो पण फुल गिअरमध्ये याच्यामध्ये चालला. तर ती गाडीचं नाव मी विसरलो नाही. जी फुल 2 व्हीलर आहे, EV गाडी आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल. पूर्ण 345 किलोमीटर तिचं वन याच्यामध्ये जाते ते बॅटरीमध्ये. एवढी फुल मोठी बॅटरी त्याची. अरे यार काय नाव होतं त्या बाईकचं, हे नाही बाईकचं नाव विसरलं मी. जेव्हा आठवलं तेव्हा मी तुम्हाला सांगत गेलो, मेन्शन करेल मी तुम्हाला हवं तर, किंवा स्क्रीनवर वगैरे दाखवलं तुम्हाला. संडे असल्यामुळे सगळे रायडर बाहेर पडलेत आज. बघूया. ॲक्च्युलीमध्ये जे बायकर्स आहेत, जे रायडर्स आहेत ना, तर रायडरचं मी ऐकलेलं आहे की त्यांची ही जी व्हाईट पट्टी आहे, ह्याच्या व्हाईट पट्टीवर ना गाडी आपण म्हणतो एक स्टेबल धरतो बघा, तशी ते चालवायला नाही पाहिजे ॲक्च्युली. कारण काय होतं की ते तिकडे एक रायडर गेला, बाईक यावरून स्लिप होण्याचे जास्त चान्सेस असतात. स्लिपरी एरिया असतो जो व्हाईटवाला पट्टा जो आहे ना, तो स्लिपरी एरिया असतो. एक तर त्या साईडला चालवायची किंवा ह्या साईडला जर सेफ्टी जास्त इकडे जर पट्ट्यावरून चालवायची नाही होणार. भारी वाटतं रे असं, लोक आपल्याकडे बघतात थोड्याशा अशाच्या नजरेनं बघतात, लहान लहान मुलं बघतात, ते भारी वाटतं रायडर कॅमेऱ्याकडं. तर माझा आवाज वाऱ्यामुळे फार कमी येत असं, कारण वारं आज सकाळपासून खूप आहे. स्पेशल म्हणजे इथला एक पेढा, एक पेढा म्हणजे एक नाही, म्हशीच्या दुधापासून बनलेला पेढा आहे. ते शॉप पुढे इथं घारगावचं पेढे खूप फेमस आहे. आणि तिकडनं आळेपाट्यावरून येताना ना घरी खाण्यासाठी मम्मी पप्पांसाठी ना एक म्हशीचा पेढा घेऊ. महेंद्र बरोबर जेव्हा आलतो ना पुण्याला जाताना, जेजुरीला जायचं त्या टाईमला घेतला होता आम्ही. ऐक नदी डायरेक्ट सुकली, मला नदी तर पाणीच नाही. हा येवी तर माऊली पेढा दिसतंय. होममेड पेढा आहे, घरच्या घरी बनवतात, एक नंबर क्वालिटीचा पेढा आहे. तर ज्या टाईमला आपण येऊ आपण त्याची व्हिजिट नक्की करूया तिथं. तर तुम्हाला पण आवडलं तर तिथे नक्की व्हिजिट करा. पण जाता येता तिथून पेढा घ्या तुम्ही, एक मस्त रे बादशरे बबली. फायनली आळेफाट्यातून तिकडं चुकून रस्ता आपण आळेफाट्यात गेलो होतो पूर्ण. तर ॲक्च्युली आळेफाट्यात नाही आहे ते, आळेफाट्याचा जो टर्न आहे तिथून लेफ्ट टर्नला तिथून आतमध्ये जावं लागतं ना. तिथून इथं राईट साईडला बरोबर हायवेच्या राईट साईडला महालक्ष्मी फर्निचर म्हणून डोंगरे, इथं ना हे रॅक वगैरे कपाट वगैरे जुन्या सेकंड गोष्टी बरंच काही काय भेटतं. आणि त्यांच्याकडे मॅटिंग वगैरे पण आहे. आपण फक्त विचारून बघूया मॅट वगैरे आहे की नाही. काय धीरे दादा बोलला आहे. जर सेकंड सोफा, एक सोफा पण बघायचा, कॉर्नर सोफा पण बघायचा आपल्याला, तो पण बघूया आपण किती. मग हो आहे फ्लोरिंगच्या मॅट आहे त्यांच्याकडे.
त्यांनी आता हे रेड मॅट त्यांनी हे किलोवर सगळे रेड मॅट झाले किलोवर सांगितले त्यांनी. आणि इकडचे जे आहे 18x11 हे याची थोडीशी जाडी जास्त आहे. तर ते हे पण किलोवर सांगितलं 100 किलोवर जाय काय होईल त्याच्यानुसार किलोवर जे राहील त्या 100 रुपये किलोवर आपल्याला ते देणार. धीराचं टेबल वगैरे सगळं बघितलं. मी मंकी कॅफे कसा दिसते मी तर निघूया आपण. ओके तर डे 1 मटेरियल बघायची सुरुवात केलेली आहे एकंदरीत. संगमनेरमध्ये पण बघितले रेट आणि इथंही बघितले. बघूया जिथं परवडेल तिथं आपण जाऊन परचेस करून टाकणार आहे आणि क्लासचं काम चालू करून देणार आहे. तर बघूया किती होते काय नाही. आणि नाशिकचं जर परवडलं तर नाशिकला पण घेऊन टाकू शकतो आपण. जर जास्त त्यांनी जर कमी केले तर मग बेटर उद्या नाशिकला जायचं डे 2. तर आज डे 1 घरापर्यंत बघूया. जर रस्त्यात काही आणखी काही चांगलं भेटलं आपल्याला तर त्याचं पण रेकॉर्ड करून घेऊया आणि क्लासवर जाऊन डे 1चा एंड करूया. म्हणजे सुरुवात आपली सगळ्या रेडिंगची. उद्या डे 2 मॉर्निंग अर्ली मॉर्निंग जाऊन लवकर रिटर्न यायचं. बघूया. घारगाव परतीच्या मार्गावर आपण परतीच्या मार्गावर चालून घारगावमध्ये आलो आहे. तर आपण कुठे गेले ते आता बाबांचं आता तिकडे खाली माऊली पेढा तिथं जाऊन आपण म्हशीच्या दुधाचा पेढा घेऊया. बाबाकडं म्हशीच्या दुधाचा पेढा 1 नंबर भेटतो. आय होप अवेलेबल असावा कारण तो जास्तीत जास्त संपुष्टातच राहतो. म्हणजे सारखा संपतोच ऑलमोस्ट. त्याला सारखे टोकरी भरून आणून घ्यावं जाळी भरून टोकर भरून आणावं लागतो तर संपतोच तो. आपण बघूया. हवा माऊली पेढा खवापासून ते सगळं काय यांच्याकडे भेटतं. तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा यांच्याकडं आणि आपला पेढा घेऊन टाका. राम राम बाबा. हां म्हशीचा पेढा काय किलो आहे आपलं काय पावशर आहे? 140 रुपये पावशर. मला द्या पावशर. 1890 पासूनची परंपरा असणारी स्वादिष्ट माऊली पेढा घारगावमध्ये येऊन म्हणजे जिथं ब्रिज आहे ना ब्रिजच्या एकदम कॉर्नरलाच शॉप आहे माऊली पेढ्याचं. तर तुम्ही तिथं येऊन घेऊ शकता काय अडचण नाही. बाबा वगैरे तुम्हाला सगळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतील. का गाईचा पेढा पण आहे आणि म्हशीचा पेढा पण आहे. दोन्ही पेढे आहेत त्यांच्याकडे. खवा वगैरे सगळं भेटतं. तर येऊन नक्की परचेस करा. बापरे काय ॲक्सिडेंट झालेला आहे. थांब बाई काय करू राहिली. समोर फोन करा ना. कपडा घ्या. पुसू नका ओढू नका. ते ओढू कुठं राहिले लागलंय कुठं लागेल नाही कुठं इथं लागेल फक्त तिथं ना इथं धरून राहा असं धरून राहा. बाकी काय ओढी तयार का ते का घाम आहे का पुसायला. ॲम्ब्युलन्सला फोन लाव. नंबर आहे नाही काय नाही काय त्यालाच लागेल का जास्त लागेल. पाणी बॉटल गरम झालंय पाणी वाटीतलं. नॉर्मल स्क्रॅच नंबर आहे नाही काय नाही जास्त. ॲम्ब्युलन्सचा इथं हायवेवाल्यांचाच टोल नाक्यावाल्याचा ॲम्ब्युलन्सचा नंबर घ्यायचा ना. नाही तो 108चा लागत नाही का. टोलचा हेल्पलाईन ह्याचा टोल नाक्यावाला की ना टोल नाक्यावाला हा का एक गाडीवर होता का. पलटी कस काय झाली. बैलाने उडी मारली म्हणून पलटी झाली. बैलाने उडी मारली. स्पीड राहता ना. स्पीड हा तो इथलं ट्रॅफिक क्लिअर करा पहिले नाही तर काम वाढन अजून. बैलाने उडी मारली म्हणते ना ॲम्ब्युलन्सला केलं पण काय नेमके काय आले विषय काय आला. बैल झाला का. गाड्या येत होत्या ना. हां डायरेक्ट घाबरला तो. उडी मारली गाडी.
आता गाडी फिरले म्हणलं ते कुठं कंट्रोल राहतो का? ते जनावर आहे, ते मुक जनावर, ते काय घाबरलं असं हॉर्न वर हॉर्न वाजवायला घाबरलं असेल ते. काय नाही त्याला, कुठं हे झालं काय पाहिजे त्याला पाहून घ्या, कुठं कडे जखमा त्या आहे. नाही जखमा आहे त्याला, पण ते पण पाहून घ्या. मुक जनावर ते सांगणार थोडी आहे कुठं लागलंय. तेच ना, मुक जनावर आहे ते काय सांगणार थोडी कुठं लागलंय. हे इथं दिसतंय. हा बाकी नाही पुढं. ते सांगतं थोडी येणार आहे काय असं. नाही तेवढं महत्वाचं, पण जास्त कोणाला दुखापत त्या पोरालाच फक्त, जास्त काय नाही. ते स्क्रॅचेस वगैरे काय नाही. नाही ड्रायव्हर आहे, हे होते ड्रायव्हर, हे म्हणते हे होते ते, त्यांच्याकडून गाडी हे झाली म्हणता येते. नाही आहे इथं आहे. किन्नर साईडला आपटून या साईडला झाली, किन्नर साईडला आपटून या साईडला आली. तिच्या आला चांगलं सापडली मग तर गाडी. बरीच फिरली गाडी मग. ते काय ना काय हॉर्न वगैरे वाजवला ना तर बिथरलं असं. नाही या घाटामध्ये ॲक्च्युली घाटामध्ये रेंजच राहत नाही, त्याच्यामुळे विषय होता त्यात. चला एकंदरीत मित्रांनो, ॲक्सिडेंट झाला ते बैलानं जम्प केली आहे, त्याच्यामुळे जो ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्च्युली पाठीमागून गाड्यांनी ना हॉर्न मारून त्याला पुढं जाण्यासाठी हॉर्न मारले असतील, आणि बैलानं वन साईड उडी मारल्यामुळे काय झालं, आधी ती गाडी किन्नर साईड कानोडी झाली, आधी किन्नर साईड कानोडी झाली, त्याच्यानंतर ती परत पलटी मारून ड्रायव्हर साईड गेली, मग ती फिरून रोडच्या खाली गेली. तर असा विषय, एकंदरीत विषय एवढा हार्ड झाला की बैलाला नशीब ते मुक जनावर, त्याला काय सांगता येणार का, त्याला लागलेलं थोडंसं. पण त्याच्यात एक पॅसेंजर जो होता, जो बसलेला होता, तो ॲक्च्युली काय तो लिफ्ट मागून आलेला होता. म्हणजे लाईक आपण रस्त्याच्या कडेला उभं राहतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाडी कधी लिफ्ट मागतो ना, तसं तो त्या गाडीत लिफ्ट मागून आला होता. पण विनाकारण त्याच्या लाईफचं काम वाढलंय. मुलगा कुठं तरी चालला असं, आता तो आहे आमच्याकडचा संगमनेरचाच पावाकीतला मुलगा आहे, पण काम वाढलं ना, ज्याला काम सांगून थोडी वाढणार आहे ना. त्याच्या नशिबी ती गोष्ट लिहिली होती, ॲक्सिडेंटमध्ये तुला दुखापत होणार किंवा ती गोष्ट ते सकाळपासून त्या गोष्टी लिहिलेल्या होत्या, त्याच्यानंतरच त्या गोष्टी त्याच्यात पॉसिबल झाल्या, नाही तर नसतं झालं पॉसिबल. आता काय नशीब, जसं त्याचं नशीब तसं हे राहतं. एवढं काय हे नाही, एवढं तर अवघड झालं. मित्रांनो, विषय असं झालं की एकंदरीत 2024मध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या येऊ राहिलं, काय म्हणतं आपण, ॲक्सिडेंट होऊ राहिले, कोण पाण्यात बुड मरतंय किंवा कोण काय म्हणतंय, तर 2024 पुरेसं सुरुवातीपासून तर एंडपर्यंत काय चांगलं काय जात नाही. कोणाचा भाऊ गेला, कोणाचे नवरा गेला, कोणाचे आईवडील, तर सारखं कोणी ना कोणी जाऊच राहिलं. माझे तर बरेच मित्र अटॅकनंच गेलेच. आता ते ज्याचं त्याचं आपण एक म्हणतो ना की देवानं प्रत्येकाचा टाईमलाईन हा लिहिलेला आहे, आणि देवाचे आणि पाप आणि पुण्याचं पुस्तक जे म्हणतो आपण, जे चित्रगुप्त, ते करायचं, तर ते सुद्धा पुरेपूर भरलेलं आहे. त्याच्यामुळं या आत्ता केलेलं कर्म तेव्हाचं तेव्हा पूर्ण होऊन जातं. एक मिनटं दादा, याचं रिझन हे की हा रूट बराच मोठा पडतो ना, तर जुन्या घाटून जायचं रिझन हेच की उतरता घाट आहे ना, सो गाडी पटपट जाते दशक्रियावधी. आजी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तर घाटात इकडून कसं आहे, उतरताय ना, तर गाडी पटपट जाईल, आणि तिकडनं खूप असा मोठा राऊंड होऊन इकडं ऑलमोस्ट 2-3 किलोमीटर वाजतात. हां, 2-3 किलोमीटर वाचायलाच पाहिजे, वाजतात 2 किलोमीटर वाजतातच. तर मगाशी पण आपण याच घाटातून आलो होतो ना, आता पण याच घाटातून चाललोय, तर बघूया.
हा मल्ला आहे ना, हा धीरदाचा पण बाप तसा पोरगा नाही आहे, लय 12 बॉड्याचा आहे. माझी मर्जी, मला तुला बोलायचं होतं. धीरदास तिथून आता आपल्या मालदार रोडनं आपल्या क्लासवर जाऊ स्टुडिओला आणि ब्लॉगचा एंड करू. तर उद्याचं नियोजन काय थोडंसं चेंज होण्याचे चान्सेस आहे, कारण धीरदादाबरोबर सिन्नरला जायचं आहे गाडीवर. त्यानं कुठं काउंटर बघितलं, ते काउंटर बघून यायचं आहे. मग उद्याचं जे आपलं डे 2चं जे होतं, बहुतेक मी तिथून पुढं बहुतेक धीरदादाला मी माझी गाडी देईल आणि तो गाडीवर रिटर्न आणि मी तिथून पुढं नाशिकला जाईल, असं चाललं आहे प्लॅन. तर बघूया, माझ्या डोक्यात आलं ते काय म्हणणं आहे काय नाही ते बघतो मी आणि त्यानुसार निघतो. पहिले तर आज तर डे 1चं तर क्लासवर जाऊन एंड करून टाकू आपण. फायनली आपण क्लासला पोचलो आणि आता सगळं गिअर वगैरे काढून आपण ब्लॉगचा एंड करूया. ठीक आहे, सगळे गिअर वगैरे काढून मी फायनली रेडी फ्रेश होऊन बसलो. आणि आपला जो आज म्हणजे बघण्याचा म्हणजे फ्लोरिंग बघण्याचं जे होतं सगळं आपण फ्लोरिंग किंवा ते वॉल स्टिकर हे सगळं बघून आलो. आणि बघूया आता उद्याचं जो नाशिकला जायचं, आधी सिनियरला जायचं, धीरदाचं काम करायचं, तिथून धीरदाला सांगायचं त्याची तो गाडी घेऊन रिटर्न येईन, मी तिथून बसनं जाईल, असा चालला आहे प्लॅन. तर प्लॅन फिक्स नाही येतो, पण बघूया जे होईल ते होईल. आणि हा डे 1 आजचा. तर हा ब्लॉग नक्कीच लवकर भेटून होप तुम्हाला काय म्हणतो आपण हा जो कोणता ब्लॉग हा गेलो विसरून डेव्हलपमेंट ब्लॉग जो आहे भोंडेनं बोलला होता ना, त्याने बनवला होता बूट कॅम्पचा जो बनवला होता, तसं आपण आपल्या स्टुडिओ जाऊया डेव्हलपमेंट ब्लॉग. आजचा डेव्हलपमेंट ब्लॉग डे 1 आज फक्त बघायची सुरुवात केली आणि ज्या दिवशी एंड होईल त्या दिवशी तुम्ही पूर्ण क्लास बघा कसं होतं. चला, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे जे डेव्हलपमेंटचे जे पार्ट येणार ते सगळे बघा. आपला क्लास पूर्ण चेंज होणार आहे आता. ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला येतो.